नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती, इन्स्टा आय डीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग घेऊन येतो. मी आणि विजय चोकाकर आमचा मित्र सांगलीला गेलो होतो. तर जाण्याचं कारण होतं स्टेट आर्ट एक्झिबिशन पेंटिंगचं विद्यार्थी विभागाचं सांगली आर्ट कॉलेजवरती होतं. त्यासाठी गेलो होतो. हा शेवटचा दिवस होता कालचा एक्झिबिशनचा आणि मी दुपारी 4 वाजता कोल्हापुरातून माझं जे एडिटिंगचं काम आवरलं आणि मी बाहेर पडलो. तर 5:30च्या दरम्यान मी कॉलेजवरती पोचलो. 7पर्यंत शेवटची टायमिंग होती कालच्या शेवटच्या दिवसाचीच. तर आम्ही पोचलो आणि 1 तास 1.5 तास हे एक्झिबिशन खूप छान पद्धतीनं आम्ही छोट्या-छोट्या पेंटिंग्सपासून मोठी पेंटिंग सगळी पाहता आलीत, शिल्प पाहता आलीत. तर कमर्शियल आर्ट असेल, फाईन आर्ट असेल, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स सगळ्याच शिल्पकला असेल, ॲडव्हर्टायझिंग. तर ह्या मुलांनी केलेली कामं पाहता आलीत. त्यामध्ये मला हे आवडलेलं खूप सुंदर शिल्प. तर खूप छान-छान शिल्प मुलांनी केली होती. त्याचबरोबर पेंटिंग होती, कंपोजिशन, ॲब्स्ट्रॅक्ट सगळ्या मीडियामधली पेंटिंग्स विद्यार्थ्यांनी पाठवली होती. आणि हे पेंटिंग सांगलीत माझ्या मते हे पहिल्यांदाच प्रदर्शन झालं असेल किंवा त्याच्या आधी झालं असेल तर मला माहिती नाही. पण हे पेंटिंग मला जवळपास म्हणजे एक्झिबिशन पाहता आलं. त्यामुळे मी शेवटचा दिवस असल्यामुळे गडबडीत जाऊन हे पेंटिंग अटेंड केलं. तर विजय आणि मी बरेच पेंटिंग पाहत होतो. तर मित्रांनो, ह्या काही मधल्या काळामध्ये मी जरा शूटमुळे ब्लॉगिंग नाही करू शकलो, पण आता मी नक्कीच जवळपास करायला चालू करेन. काही अपडेट देत राहीन. इथं मिळालेले चांगले अवॉर्ड्स, बऱ्याच पेंटिंगना जे अवॉर्ड मिळाले होते, तर त्याचेही मी तुम्हाला हे शॉर्ट्स दाखवतो आहे. ॲडव्हर्टायझिंग असेल, पोर्ट्रेट्स असतील, तर असे काही पेंटिंग्स होते. हे जाहिरात विभागामधले काही वॉल आहेत. तर तिथं मुलांनी बरेच वेगवेगळ्या कन्सेप्ट मांडल्या होत्या आणि मला त्या आवडल्या. ॲडव्हर्टायझिंग हा फील्ड एक वेगळं माध्यम आहे आणि तिथं खूप कल्पकता असते विद्यार्थ्यांच्याकडं आणि ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये काम करणाऱ्यांच्याकडं. तर मला तो विषय खूप आवडतात, त्यामुळे मी तिथं खूप वेळ रमलो. त्याचनंतर सेट डिझाईन, इंटेरियर डिझायनिंग डिपार्टमेंट असेल किंवा पेंटिंगमधल्या वेगवेगळ्या ह्या असाइनमेंट असतात, तर त्या मुलांनी केलेले सेट्स, वेगवेगळ्या छोट्या-छोट्या मॉडेल्स बनवले होते. तर हीच मुलं मोस्टली पुढे जाऊन काही वेळा कला दिग्दर्शन म्हणजे आर्ट डिरेक्शन फिल्मसाठी काम केलं जातं. तर मी ह्या डिपार्टमेंटला बरंच काम आधी केलं आहे, आर्ट डायरेक्टर म्हणून, असिस्टंट म्हणून आणि त्यानंतर मी डिरेक्शनचं सध्या काम करतो आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे हे पाहताना मला आवडलं काय असाइनमेंट मुलांच्या, त्यांच्या कल्पना, सेट डिझाईन कसे असतील, काय मॉडेल्स बनवताना काळजी घ्यायची, ह्या गोष्टी मला तिथं बघायला मिळाल्या. त्याचबरोबर हे एक शिल्प खूप सुंदर पद्धतीनं एक मॅडम पाहत होते आणि मला ते रसिक असे कलेला भेटतात याचा एक आनंद होतो असं पाहिल्यानंतर. तर ह्या शिल्पाला अवॉर्ड मिळालं होतं. तर याचनंतर मी तिथून आम्ही प्रदर्शन बघून बाहेर पडलो आणि त्याच कॉलेजवरती आवारात असलेले घोडे, तबेला त्या स्कूलसाठी आहेत. बरेच घोडे तिथं आहेत. तर ते राऊंड मारायला मोकळे, त्यांचं राऊंडसाठी सोडले होते. तर तिथं मी थोडा वेळ थांबलो आणि मला घोडा हा माझा आवडता प्राणी आणि खूप मला एनर्जी मिळते घोड्याला पाहिल्यानंतर, जवळपास सहवासात राहिल्यानंतर. त्यामुळे थोडा वेळ थांबलो आणि तिथून निघालो. भेटू पुढच्या